मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्लॉट विक्री प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे। या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत माजी सभापती डॉक्टर संजय सांगडे यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा विक्रीवरून पुन्हा एकदा शहरातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। डॉक्टर संजय सांगडे यांनी दिलेल्या निवेदनात बाजार समितीच्या प्लॉट विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीची जागा विक्री सुरू असून आतापर्यंत सुमारे 40 ते 50 भूखंड विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे। या व्यवहारात अंदाजे 1 कोटी ते 1,50 लाख रुपयांपर्यंत भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे बाजार समितीच्या लिलावासाठी आणि भविष्यातील कामकाजासाठी राखीव असलेली जागा घाईघाईने विकली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र चौकशी सुरू असतानाही प्लॉट विक्री सुरू असल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे डॉक्टर सांगडे यांचे म्हणणे आहे। डॉक्टर सांगडे यांनी चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। बाजार समितीची मालमत्ता ही शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या हिताची असल्याने तिचा पारदर्शक वापर व्हावा अशी त्यांची मागणी आहे। डॉक्टर सांगडे यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: बाजार समितीच्या प्लॉट विक्रीची सखोल चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व विक्री व्यवहार थांबवावेत, विक्री केलेले प्लॉट रद्द करून जागा बाजार समितीच्या कामासाठी राखीव ठेवावी आणि गैरव्यवहार आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करावी। या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास न्यायासाठी आमरण उपोषण करावे लागेल, असा स्पष्ट इशारा डॉक्टर संजय सांगडे यांनी दिलाय। आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, चौकशी खरंच निष्पक्ष होते का आणि प्लॉट विक्री व्यवहार थांबवले जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।